स्वराज्याची राजधानीची सुरक्षा धोक्यात आहे. किल्ले रायगडावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद. प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचे आदेश. त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्तांना अटक. पुरुषोत्तम कडलग याला पोलिसांकडून अटक. दर्शन काळा बाजारात थेट संबंध असल्याचा आरोप. 5व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू. बांधकाम करताना तोल गेल्यानं दुर्घटना. जळगावच्या मास्टर कॉलनीतील घटना. इमारतीवरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमध्ये 2 गावठी पिस्टल जप्त. 3 आरोपींना बेड्या. 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. 2 पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त. तुकारामनगर पोलिसांची मोठी कारवाई. गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचत कारवाई. बारमध्ये पैसे उडवण्यासाठी करायचे चोरी. कल्याण पोलिसांनी बारमधूनच मुसक्या आवळल्या. मुंबईच्या गोवंडीतून 3 आरोपींना अटक. आरोपींकडून 6,76,000चा मुद्देमाल जप्त. डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक. बारमध्ये नेऊन 34,000च्या बिलाची वसुली. पीडित तरुणाला जीवे मारण्याची धमकी. नागपुरात तरुणीसह बार व्यवस्थापकावर गुन्हा. सोलापुरात मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. सोलापुरात पारा 42.5°. बुधवार गुरुवार सोलापुरात उष्णतेची लाट. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. जून ते सप्टेंबर दरम्यान 92% पाऊस बरसणार. प्रशांत महासागरात एल निनोच्या सक्रिय होण्याची शक्यता. हवामान विभागाच्या अंदाजानं चिंता वाढली. MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल. संयुक्त परीक्षा योजनांमध्ये नव्यानं काही सेवांचा समावेश. 18 सेवा 93 संवर्गाचा नव्यानं समावेश. सुधारणेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. भरती प्रक्रियेतील परीक्षांची संख्या कमी होणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून महामानवाला अभिवादन. गांधीनगरच्या लोकभवनात आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. राजधानी दिल्लीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वपक्षीय नेत्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन. सांगलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह. महामानवाच्या भव्य पुतळ्याचं लोकार्पण. महामानवाचा 14 फूट उंच भव्य पुतळा आमदार संजय बनसोडेंच्या उपस्थितीत लोकार्पण. प्रकाश आंबेडकरांकडून बाबासाहेबांना अभिवादन. चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन.